अहो पाटील साहेब, इथे येऊन तुम्ही वेळच वाया घालवला. नाही म्हणजे तुमच्या PSI अरुणा सानप यांनी केसची संपूर्ण कागदपत्रे ऑनलाईन पाठवून ब्रीफ बनवण्यासाठी रिक्वेस्ट आधीच केली आहे. त्यावर मी चार्जशीट तपासून माझं ओपिनियन ई-प्रोसिक्युशनद्वारे लवकरच अपलोड करतो. तुम्ही थेट पोलीस ठाण्यात बसून ते चेक करू शकता. अरे वा सर, हे तर खूपच सोपं झालं. आता बराच वेळ वाचला. धन्यवाद सर. सर, मला एक कन्फ्युजन आहे. हा बोल ना, कसलं कन्फ्युजन? सर, संपूर्ण तपास CCTV फुटेजवर आधारित आहे. मग ट्रायलमध्ये सक्सेसफुली ॲडमिसिबल कसं होईल? सांगतो बघ. DVR मधून घेतलेल्या CCTV फुटेजची हॅश व्हॅल्यू काढली जाते आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमीने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना एक्सपर्ट म्हणून ट्रेनिंग आणि मान्यता दिली आहे, जे भारतीय साक्ष अधिनियमाची कलम 63(4)B अंतर्गत प्रमाणपत्र जारी करण्यास अधिकृत आहे. त्यामुळे डिजिटल साक्ष ॲडमिसिबल राहतात. समजलं सर. सर, येऊ? हो त्रिशा, ये ना, ये बस. सर, उद्या मला साक्ष द्यायची आहे. हो बेटा, उद्या तुला साक्ष द्यायची आहे. आणि जसं मी तुला समजावलं होतं ना, अगदी तसंच बिनधास्त आणि न घाबरता जज साहेबांसमोर संपूर्ण खरं बोलायचं. काहीही लपवायचं नाही. हा, मला खूप भीती वाटतेय. मी पूर्णपणे एकटी पडली आहे. त्रिशा, घाबरू नकोस बाळा. आपण तुझ्यासाठी विक्टिम कॉम्पन्सेशन स्कीम मध्ये न्यायालयाकडे कॉम्पन्सेशनची प्रेयर करू. आणि नवीन कायद्यांमध्ये विटनेस प्रोटेक्शन स्कीमचेही प्रावधान आहे. त्यानुसार तुला सुरक्षा दिली जाईल बेटा. हे बघ, आता नवी न्यायव्यवस्था विक्टिम सेंट्रिक झाली आहे, म्हणून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेव. थँक्यू सर.